मी रोज क्लिनिकमध्ये एक कॉमन पॅटर्न पाहते. पेशंट्स म्हणतात, डॉक्टर पचन नीट नाही, रोजच्या रोज पोट व्यवस्थित साफ होत नाही, कोलेस्ट्रॉल बॉर्डर लाईन आहे, इन्फ्लमेटरी मार्कर्स थोडे वाढले आहेत, डाएट नॉर्मल आहे, कॅलरीज पण जास्त नाही. मग प्रॉब्लेम का झाला असेल? आणि इथेच सगळ्यात मोठा पॉइंट येतो, कारण प्रॉब्लेम क्वांटिटीचा नाही, क्वालिटीचा असतो. आपण किती खातो यापेक्षा काय खातो हे जास्त महत्वाचं आहे. आपण मॅक्रोज विचारात घेतो, कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स सगळं व्यवस्थित मोजतो, पण मायक्रोन्यूट्रियंट्सची डेन्सिटी आणि फंक्शनल फायबर्स इग्नोर करतो. शरीराला फक्त ऊर्जा नको असते, शरीराला रेग्युलेटरी न्यूट्रियंट्सची आवश्यकता असते, जे गट मायक्रोबायोमला सपोर्ट करतील, लिपिड मेटाबॉलिझम मॉड्युलेट करतील आणि इन्फ्लमेटरी लोड कंट्रोल करतील. आणि हे रेग्युलेटरी न्यूट्रिएंट्स सर्वात कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये कुठे मिळतात? बियांमध्ये. कारण सीड्स प्लांट्सचा रिप्रोडक्टिव्ह कोर असतात, म्हणून नॅचरली न्यूट्रिएंट डेन्स असतात. निसर्गाने त्यांच्यामध्ये फायबर, इसेन्शियल फॅट्स, मिनरल्स, लिग्नन्स, पॉलिफिनॉल्स, मॅग्नेशियम, झिंक भरपूर प्रमाणात दिलेले असतात. कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर अँड हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आणि आज मी तुम्हाला 7 सायंटिफिकली रिलेव्हंट सीड्स बद्दल माहिती देणार आहे. हे शरीरात काय काम करतात, कशा पद्धतीने काम करतात, कोणासाठी फायदेशीर आहेत आणि योग्य पद्धतीने कसे घ्यायचे, हे सगळं अगदी सोप्या मराठीत समजून घेऊया. चला सीड्सचं सायन्स सिम्प्लिफाय करूया. नंबर 1, चिया सीड्स. ब्लड शुगर, कॉन्स्टिपेशन आणि क्रेविंग्स कंट्रोल करण्यात मास्टर. चिया सीड्स हे सोल्युबल फायबर्सच्या रिचेस्ट प्लांट सोर्सेस पैकी एक आहेत. एका टेबलस्पून चिया सीड मध्ये साधारण 4 ते 5 ग्रॅम फायबर मिळू शकतं. जेव्हा आपण हे पाण्यात भिजवतो तेव्हा ते जेल सारखा थर तयार करतात, ज्यामुळे बावल रेग्युलॅरिटी सुधारते, कॉन्स्टिपेशन कमी होतं आणि जेवणानंतर येणाऱ्या ग्लुकोज स्पाइक्स कमी होण्यासाठी मदत होते. चिया सीड्स ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, स्पेसिफिकली अमायनो लॅव्हल्युनिक ऍसिड्स मिळवून देतात. ALA इन्फ्लमेटरी पाथवेज मॉड्युलेट करण्यात महत्वाचा रोल प्ले करतात आणि कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ म्हणजेच हृदयाचं आरोग्य राखतात. सोबतच यामधून मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह सुद्धा मुबलक प्रमाणात मिळतं. यातील फायबर प्लस हेल्दी फॅट्सचं कॉम्बिनेशन पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतं. यामुळे क्रेविंग्ज आणि ओव्हर इटिंग कमी होऊन वजन प्रमाणात राहायला मदत होऊ शकते. पण एक नियम लक्षात ठेवा, चिया सीड्स नेहमी भिजवूनच खा. ड्राय चिया काही लोकांमध्ये ब्लोटिंग किंवा घशात त्रास, थ्रोट इरिटेशन निर्माण करू शकतात. नंबर 2, फ्लॅक्स सीड्स किंवा आळशी बी, जवस बी. इन्फ्लमेशन, कोलेस्ट्रॉल आणि हॉर्मोन मॉड्युलेशनसाठी. फ्लॅक्स सीड्सचे 3 मुख्य पॉवर कॉम्पोनंट्स आहेत. अल्फा लॅनोलेनिक ऍसिड, जे ओमेगा 3 आहे, लिग्नन्स आणि फायबर. ALA एक प्लांट ओमेगा 3 आहे, जे इन्फ्लमेशन म्हणजेच शरीरात आलेली सूज कमी करण्यात मदत करतं. विशेषतः ज्यांचं डाएट प्रो इन्फ्लमेटरी म्हणजेच जास्त फ्राईड, शुगरी किंवा प्रोसेस्ड असतं, त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं. लिग्नन्सला आपण हॉर्मोन्स नियंत्रणात ठेवणारे फायटोन्यूट्रियंट्स म्हणू शकतो, जे इस्ट्रोजन मेटाबॉलिझम मॉड्युलेट करतात. म्हणूनच PCOS किंवा अनियमित पाळीची तक्रार असलेल्या महिलांमध्ये हे खूप फायद्याचे ठरतात. फायबर बाईल ऍसिड्सला बाइंड करतं, ज्यामुळे लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिझम सुधारायला मदत होऊ शकते. म्हणूनच फ्लॅक्स सीड्सला लिपिड प्रोफाईल इम्प्रूव्ह करण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये डिस्कस केलं जातं. पण महत्वाची गोष्ट, संपूर्ण जवस बी खाल्ली तर ती अनेकदा तशीच बाहेर जाते. म्हणून फायदा तेव्हा होईल जेव्हा ताजे बारीक करून घ्याल, पावडर फॉर्म मध्ये वापराल. आणि जर ब्लीडिंग टेंडन्सी असेल किंवा ब्लड थिनर्स घेत असाल तर जास्त प्रमाणात घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. नंबर 3, पंपकिन सीड्स. स्लीप, स्ट्रेस, इम्युनिटी आणि रिकव्हरी मध्ये मदत करतात. पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया. स्त्री व पुरुष दोघांसाठीही हायली न्यूट्रिएंट डेन्स फूड आहेत. मॅग्नेशियम, झिंक, प्लांट प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर आणि व्हिटॅमिन ई ने भरभरून असतात. झिंक
पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी महत्त्वाचं आहे. हे टेस्टोस्टेरॉन रेग्युलेशन आणि स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. यामध्ये क्युकुर्बिटिन सुद्धा असतं, जे प्रोस्टेट हेल्थला सपोर्ट करतं. स्त्रियांमध्ये मॅग्नेशियम क्रॅम्प्स कमी करण्यासाठी मदत करू शकतं आणि हेल्दी फॅट्स हॉर्मोन्स नियमित करतात. मॅग्नेशियम ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठीही फायद्याचं असतं. आणि झिंक रोगप्रतिकार शक्ती आणि वुंड हिलिंग मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं. यामध्ये ट्रिप्टोफॅन असतं, जे सिरोटोनिनचं प्रीकर्सर आहे. सिरोटोनिन स्लीप आणि मूड रेग्युलेशन मध्ये मदत करतं. व्हायटमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात, जे त्वचा म्हणजेच स्किन आणि सेल्युलर हेल्थसाठी उत्तम आहेत. नंबर 4 सब्जा बेसिल सीड्स. ऍसिडिटी, गॅस आणि ब्लोटिंगसाठी. सब्जा पाण्यात भिजवल्यावर लगेचच जेल सारखे होतात, पाणी लवकर शोषून घेतात. हा जेल पोटात आणि अन्न नलिकेत एका सूदिंग फिल्म सारखं आवरण तयार करतो. म्हणून ऍसिडिटी, बर्निंग सेन्सेशन किंवा रिफ्लक्स टेंडन्सी असलेल्या लोकांना आराम मिळू शकतो. आतड्यांमध्ये हा सोल्युबल जेल स्टूल्सला सॉफ्टनेस आणि बल्क देतो, ज्यामुळे बावल मूवमेंट स्मूथ होते. कॉन्स्टिपेशन असणाऱ्या व्यक्तींना सब्जा घेतल्याने आराम मिळू शकतो, जर पाणी दिवसभर योग्य प्रमाणात घेतलं तर. सब्जाच्या बिया गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो डाऊन करतात आणि सोबतच कार्बोहायड्रेट्सचं ॲब्सॉर्प्शन सुद्धा स्लो डाऊन करतात. याने जेवणानंतर ग्लुकोज स्पाइक कमी होतात आणि पोटभर जेवण झाल्यानंतर येणारा आळस आणि शुगर क्रॅश पॅटर्न दूर होतो. उन्हाळ्यात डिहायड्रेशन आणि ब्लोटिंगचा त्रास वाढतो. सब्जाची पाणी धरून ठेवण्याची कपॅसिटी पोटाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सपोर्टिव्ह ठरू शकते. नंबर 5 सनफ्लावर सीड्स. सूर्यफुलाच्या बिया व्हायटमिन ई आणि सेल मेम्ब्रेन प्रोटेक्शनसाठी. सनफ्लावर सीड्स हे व्हायटमिन ई चे उत्तम स्रोत आहेत. व्हायटमिन ई हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे पेशींच्या आवरणाचं ऑक्सिडेटिव्ह डॅमेज पासून संरक्षण करतं आणि लो ग्रेड इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी मदत करतं. यामध्ये मॅग्नेशियम देखील असतं, जे मसल रिलॅक्सेशन, नर्व फंक्शन आणि ब्लड प्रेशर रेग्युलेशन साठी महत्वाचं आहे. मॅग्नेशियम डेफिशियन्सी भारतात खूप कॉमन आहे आणि वात, थकवा आणि मेटाबॉलिक अनस्टेबिलिटी सारख्या तक्रारींसाठी कारणीभूत असू शकतं. सूर्यफुलाच्या बिया हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट, स्पेशली लायनोलिक ऍसिड मिळवून देतात, जे कोलेस्ट्रॉल बॅलन्सला सपोर्ट करतात. प्लांट प्रोटीन्स आणि फायबर्स पोट भरलेलं ठेवण्यासाठी, भूक भागवण्यासाठी मदत करतात. पण पोर्शन कंट्रोल महत्वाचा आहे. 1 ते 2 चमचे पुरेसे आहेत. रॉ किंवा लाईटली रोस्टेड फॉर्म बेस्ट असतो. फक्त जास्त मीठ असलेल्या बिया खाणं टाळा. नंबर 6 सिसमी सीड्स किंवा तीळ. कॅल्शियम, गट लिव्हर बाईल सपोर्ट आणि मेटाबॉलिक स्टेबिलिटीचे मास्टर्स. भारतात कॅल्शियम डेफिशियन्सी खूप कॉमन आहे आणि तीळ या संदर्भात खूप अंडररेटेड आहेत. 100 ग्रॅम तिळामध्ये साधारण 900 ते 1000 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. तिळामध्ये कॅल्शियम सोबतच मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक सुद्धा असतं, जे मसल कॉन्ट्रॅक्शन, बोन डेन्सिटी आणि नर्व सिग्नलिंगला सपोर्ट करतात. यासोबतच लिग्नन्स जसे की सिसमिन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि लो ग्रेड इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी मदत करतात, जे लॉंग टर्म जॉईंट आणि बोन हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहेत. यासोबतच लिग्नन्स जसे की सिसमिन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि लो ग्रेड इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी मदत करतात, जे लॉंग टर्म जॉईंट आणि बोन हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे. पण यामध्ये फायटेट्स आणि ऑक्झॅलेट्स असतात, जे मिनरल ॲब्सॉर्प्शन कमी करू शकतात. म्हणून तीळ भिजवून, हलके भाजून किंवा बारीक करून खाणं अधिक चांगलं. आणि लक्षात ठेवा, व्हायटमिन डी पुरेसं नसेल तर कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन नीट होत नाही. नंबर 7 गार्डन क्रेस सीड्स, हळीव. आयर्न डेफिशियन्सीच्या कॉन्टेक्स्टमध्ये भारतीयांसाठी खूप महत्वाचं अन्न आहे. जर तुम्हाला थकवा, हिमोग्लोबिनची कमतरता किंवा केसांची गळती त्रास देत असेल तर डाएटरी आयर्न डेन्सिटी दुर्लक्षित करून चालणार नाही. हळीवाच्या बिया प्लांट बेस्ड आयर्नचे चांगले स्रोत आहेत. यामध्ये फोलेट असतं, जे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी महत्वाचं आहे. आयर्न प्लस फोलेट कॉम्बिनेशन हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मदत करतं.
यामधून कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक देखील मिळतं, जे बोन हेल्थ आणि सेल्युलर रिपेअर मध्ये मदत करतं. नॅचरली प्रेझेंट व्हायटमिन सी नॉन हिम आयर्न ऍब्सॉर्प्शन सपोर्ट करतं आणि सोबतच फायबर डायजेशन रेग्युलेट करतं. पण क्वांटिटी नियंत्रित ठेवा. अर्धा चमचा भिजवलेले हळीव पुरेसे असतात. हे दूध किंवा कोणत्याही फॅट सोर्सेस सोबत घेणं ऍब्सॉर्प्शन साठी बेटर असतं. हाऊ टू यूज सीड्स करेक्टली. सीड्स योग्य पद्धतीने कसे घ्यायचे? सगळ्यात मोठी चूक म्हणजे सीड्स ब्लाइंडली आणि जास्त प्रमाणात खाणं. प्रिपरेशन्स खूप महत्वाचे आहेत. चिया आणि सब्जा नेहमी भिजवून घ्या. जेल फॉर्मेशन पचन सोपं करतं. ड्राय सीड्स डायरेक्टली जास्त क्वांटिटीमध्ये घेणं टाळा. फ्लॅक्स सीड्स नेहमी फ्रेश ग्राउंड फॉर्म मध्येच घ्या फॉर बेटर ऍब्सॉर्प्शन. जास्त दिवस पावडर करून ठेवू नका, त्यामध्ये ऑक्सिडेशनची रिस्क असते. दररोज 1 ते 2 चमचे मिक्स सीड्स पुरेसे आहेत. जास्त घेतले म्हणजे जास्त फायदा हे नेहमी खरं नसतं. उलट कॅलरी ओव्हरलोड होऊ शकतो. आणि जर IBS, किडनी स्टोनची हिस्ट्री, ब्लड थिनर्स किंवा थायरॉइड कंडिशन्स असतील तर वैयक्तिक सल्ला डॉक्टरांकडून घेणं आवश्यक आहे. सीड्स, इन्फ्लमेशन, गट मायक्रोबायोम अँड रिअल एक्सपेक्टेशन. आज ऑलमोस्ट प्रत्येक मेटाबॉलिक डिसीजच्या मागे क्रॉनिक लो ग्रेड इन्फ्लमेशन असतंच. फॅटी लिव्हर, इन्सुलिन रेझिस्टन्स, PCOS, हार्ट डिझीज, सगळ्यात इन्फ्लमेशनची भूमिका ही असतेच. ओमेगा 3 असणारे सीड्स जसं की फ्लॅक्स सीड्स इन्फ्लमेटरी सिग्नलिंग मॉड्युलेट करतात. व्हिटॅमिन A आणि पॉलिफिनॉल रिच सीड्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. मॅग्नेशियम रिच सीड्स स्ट्रेस रिस्पॉन्स पाथवेजला स्टेबलाइज करतात आणि हे सगळे मिळून इन्फ्लमेटरी बर्डन हळूहळू कमी करतात. पण जर तुमचा बेस्ट डाएट अल्ट्रा प्रोसेस्ड असेल, साखर जास्त, झोप खराब, स्ट्रेस, तेव्हा सीड्स इन्फ्लमेशन क्युअर नाही करणार. तुमचं फाउंडेशन, पाया आधी मजबूत असला पाहिजे. गट मायक्रोबायोमच्या कॉन्टेक्स्टमध्ये सीड्सचा रोल अधिक पॉवरफुल होईल जर बेस स्ट्रॉंग असेल. सॉल्युबल फायबर बॅक्टेरियाचं फ्युअल आहे. जेव्हा हे फर्मेंट होतं तेव्हा शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स जसं की ब्युटायरेट्स बनतात. ब्युटायरेट कोलॉन लाइनिंग नरिश करतात आणि गट बॅरियर मजबूत करतात. यामुळे लोकल इन्फ्लमेशन कमी होतं. यासोबत पाणी योग्य प्रमाणात पिल्याने डायजेशन आणि बावल रेग्युलॅरिटी सुधारते. मेटाबॉलिक अँगल पण समजून घ्या. फायबर रक्तात साखरेचं प्रमाण अचानक वाढू देत नाही. हेल्दी फॅट्समुळे पोट बऱ्याच वेळासाठी भरलेलं असतं. म्हणूनच सीड्स नकळतपणे वजन आणि इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. पण माइंडफुल इटिंग गरजेचं आहे. रिअल एक्सपेक्टेशन्स. सीड्स हे मॅजिकल पिल्स नाहीत, ते मेटाबॉलिक सपोर्टर्स आहेत. जर तुम्ही 3 ते 6 महिने कन्सिस्टंटली कंट्रोल्ड क्वांटिटीमध्ये बॅलन्स डाएट सोबत घेतले तर डायजेशन, एनर्जी स्टेबिलिटी आणि इन्फ्लमेटरी लोडमध्ये ग्रॅज्युअल इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. पण लक्षात ठेवा, सीड्स तेव्हाच काम करतात जेव्हा झोप, प्रोटीन इनटेक आणि स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा सोबत रोल प्ले करत असतील तर. बायोलॉजी शॉर्टकट एक्सेप्ट करत नाही. हेल्थ एका ड्रामॅटिक डिसिजनने नाही बनत. हेल्थ रोजच्या छोट्या छोट्या कन्सिस्टंट आणि रिपीटेबल चॉईसेसने बनते. तुम्ही रोज ताटात काय ठेवतात त्यावर तुमची लॉंग टर्म फिजिओलॉजी शेप करत असते. हे जर तुम्हाला नाही समजलं तर काहीच होऊ शकत नाही. फक्त ट्रेंड फॉलो करून आरोग्य मिळत नाही. स्वतःच्या शरीराला समजून घेतल्याने खरं आरोग्य मिळतं. सीड्स ओव्हरलोड सारखे नाही तर इंटेलिजंटली मेजर्ड सपोर्ट सारखे वापरा. जेव्हा गट स्टेबल असतं तेव्हा एनर्जी नॅचरली स्टेबल राहते. थँक्यू मंडळी फॉर ऑल द लव्ह. मला तुमचं अजून प्रेम हवंय, अजून सपोर्ट हवाय आणि अजून मोटिवेशन हवंय. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. म्हणूनच असंच प्रेम कायम देत राहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि वर लिंक केलेला व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. धन्यवाद.